श्री गुरुचरित्र 9वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विनवी तसे कर जोडून, भक्तिभावे करूनिया. श्रीपाद राव कुरोपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारून सांग आता. कृपामूर्ती दातारा, भक्तवत्सल श्री गुरुराव, जाणोनी शिष्याचा भाव, विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपिले श्री गुरुचरित्र. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे जाहले अति कवतुका, तयाग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधिपूर्वक स्नान करीती, लौकिक व्यवहार दिव्यगती, आचरती त्रयमूर्ती आपण. ज्याच्या दर्शने गंगा स्नान, त्यासी काय असे आचरण, लोकानुग्रहा कारण, स्नान करीती परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद येती स्नानासी, गंगा वाहे दाही दिशी, मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटाकात, रजक असे वस्त्रे धूत, नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊनिया, दंड प्रणाम करूनिया, नमन करी अतिविनया, मनोवाक्काय कर्मेंसी. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी, श्रीपाद म्हणती तयासी, एकचित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकासी, का रे नित्य कष्टतोसी, तुष्टलो मी तुझे भक्तीसी, सुखे राज्य करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधी शकून, विनवी तसे कर जोडून, सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार भ्रांत, सेवक जाहला एकांत भक्त, दुरुनी करी दंडवत, मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, रजक मग सेवा करी, अंगण झाडी प्रोक्षण करी, नित्यनेम येणे विधी. असता एके दिवसी देखा, वसंत मास वैशाखा, क्रीडा करीत नदीतून निका, आला राजा म्लेंच एक. स्त्रियांसहित नावेत आपण, अलंकृत आभरण, क्रीडा करीत स्त्रियांसह आपण, गंगेमधून येतसे. सर्व दळ थडिये थडी, अमित असती हस्ती घोडी, मिरविताती रत्ने क्रोडी, अलंकृत सेवकजन. ऐसा गंगा प्रवाहात, राजा आला खेळत, नाना वाद्ये असे गर्जत, सवे येती थडियेसी. रजक होता नमस्कारित, शब्दे झाला अतिदुश्चित, असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी अतिमानसी, मी जन्मोनिया संसारासी, न देखिले सौख्यासी, पशुसमान देह आपुला. धन्य राजयाचे जिणे, ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा हा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळ, कवण देव आराधिला, कैसा गुरु असे भेटला, मग पावला हे पद. ऐसे मनी चिंतित, करी तसे दंडवत, श्री गुरु श्रीपाद कृपावंत, वळखिली त्याची मनवासना. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, ओळखोनी तयाची स्थिती, बोलावनिया पुसती, काय चिंतितोसी मनात. रजक म्हणे स्वामियासी, देखिले दृष्टीने रायासी, संतोष जाहला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधोनी देवासी, पावला ऐशा अवस्थेसी, म्हणून चिंतितो मानसी, कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियासी, चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकासी, जन्मादारभ्य कष्टलासी, वांछा असे भोगावयासी, राज्यपद तमोवृत्ती. निववावी इंद्रिये सकळ, नातरी नव्हे मन निर्मळ, बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परियेसी. तुष्टवावया इंद्रियांसी, तुवा जन्मावे म्लेंछवंशी, आवडी जाहली तुझे मानसी, राज्यभोगी जाये त्वरित. ऐकोनी स्वामीचे वचन, विनवी रजक कर जोडून, कृपासागर श्री गुरुराणा, उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्म होसी, भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे आम्हा येणे. भेटी होताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी, न करे चिंता हो भरवसी, आम्हा येणे घडेल. आणिक कार्या कारणेसी, अवतार होऊ परियेसी,
वेश धरुनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संभोखुनी निरोप देती जाई म्हणोनी रजक लय लावोनी चरणी नमन करीतसे तया वेळी देखोनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगिसी किंवा पडती राज्य भोग सांगमज रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण अपर वयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवनी गोड राज्य भोग ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तये वेळी तजिला प्राण तत्काळी जन्म झाला म्लेंछकुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐशी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ते चरित्र जाहले पुढे आणिक इतुके झालिया अवसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा अपरांपरी प्रख्यात जाहली परियेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका महिमान सांगता श्री गुरुचे शक्ती कैची आमुचे वाचे नवल नव्हे अमृतदृष्टीचे स्थान महिमा ऐसाजी असे श्री गुरु राहती जयास्थानी महिमा अपार तया भुवनी विचित्र असे आख्यायनी दृष्टांत तुझ सांगेन स्थान महिमेचा विस्तार सांगेन ऐक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर मनकामना पुरती तेथे ऐसे किती दिवसवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथे जे अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी श्रीपाद बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तींचा अवतार अदृश्य होवोनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी अवतार भावया पुढे कारणे म्हणून कवणा न दिसती जे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती निर्मळ कुरव क्षेत्र अतुर्बळ असे प्रख्यात भूमंडळी श्रीपाद आहेत तयास्थानी दृष्टांत सांगेन विस्तारोनी ऐका श्रुते सकळ जन म्हणे सरस्वती गंगाधर सिद्धे सांगितले नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगतसे सकळिकांसी गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजक वर प्रदान तथा श्रीपाद निजानंद गमनं नाम नवमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।